हॅलो डिअर फ्रेंड, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर. सिम्प्लिफाईड एअरबुक 2025 ही सिरीज आपली कंटिन्यू चालू आहे आणि ते पण डिटेलमध्ये चालू आहे. आता सिम्प्लिफाईड एअरबुक 2025मध्ये वन लाईनर स्वरूपात मित्रांच्या कमेंट आल्या, तर ते वन लाईनर स्वरूपात आपण PPTच्या स्वरूपात घेणार आहोत. आणि थोडंसं PPT क्रिएट करण्यामध्ये थोडा वेळ लागते. त्यासाठी PPTच्या स्वरूपात आपण त्या बुक्समधील जेवढ्या काही वन लाईनर स्वरूपात क्वेश्चन तयार होतील तेवढे मी तुम्हाला PPTच्या स्वरूपात रिव्हिजन होईल आपलं. तर भारतीय रिझर्व्ह बँकेचे नवे गव्हर्नर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? पहिला प्रश्न. तर 26व्या क्रमांकाचे गव्हर्नर आहे भारतीय रिझर्व्ह बँकेचे यावेळेसचे कोण आहे? संजय मल्होत्रा. आता स्टॅटिक जीके मध्ये थोडासा पार्ट जर बघितला आपण, तर रिझर्व्ह बँकेचं जर बघितलं तर मुख्यालय कुठे आहे? मग मुंबईमध्ये आहे. आधी कुठे होते? तर कोलकात्यामध्ये होते. ते कधी ते चेंज झाले? तर 1937 मध्ये ते मुंबईला चेंज झाले. मग हे महत्त्वपूर्ण आहे आपल्याला. तर RBIची स्थापना तर तुम्हाला माहीत असेल काय? 1 एप्रिल 1935. आणि राष्ट्रीयकरण महत्त्वपूर्ण आहे. राष्ट्रीयकरण लक्षात असू द्या की काय? 1 जानेवारी 1949ला. हे दोन डेट महत्त्वाचे आहेत. पुढे बघा, युरोग्रिप टायर्सने ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर माही MS धोनी. डिसेंबर 2024 मध्ये महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माहितीच आहे तुम्हाला. देशातील किती पंचायतींना राष्ट्रीय पंचायत पुरस्कार मिळालेला आहे? 45 पंचायत समितींना हा पुरस्कार मिळालेला आहे. तर 54वा दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे? मिथुन चक्रवर्ती यांना. अयोध्या राम मंदिराचे जे काही डिझाईन आहे ते डिझाईन कोणी तयार केलेले आहे? चंद्रकांत सोमपुरा. तर मी थोडंसं शॉर्टमध्ये हे वाचण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून तुमचा वेळ पण वाचेल आणि आपल्या पद्धतीने प्रश्न वाचायचा आणि त्याचा आन्सर तुमच्या समोर असेल. तर आशियाई हॉकी ट्रॉफी आहे, तर हे कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात आली होती? चीनमध्ये. विजेता देश कोण आहे? मग भारत आहे. US ओपन 2024 या ट्रॉफीचे पुरुष एकेरी पदक कोणी जिंकलेले आहे? तर यानिक सिनर. पुरुष एकेरीमध्ये US ओपन यानिक सिनर. सप्टेंबर 2024 नवे वित्त सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तुहिनकांत पांडे यांची. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताने किती पदके जिंकलेली आहे? तर 29 पदके जिंकलेली आहे पॅरिस ऑलिम्पिकमध्ये. आणि जर बघितलं तर टेबलमध्ये रँकिंग जर म्हटलं, भारताचे 18वे स्थान मिळाले. आशियाई ऑलिम्पिक परिषदेचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? जे की पहिले भारतीय ठरलेले आहे आशियाई ऑलिम्पिक परिषदेचे अध्यक्ष रणधीर सिंग. कोणत्या संस्थेला 2024चा नोबेल शांतता पुरस्कार मिळाला आहे? तर ही संस्था आहे ते निओन हिंडाको. हे जे काय हिला शांतता नोबेल पुरस्कार मिळाला आहे 2024चा. 1901 मध्ये याची स्थापना आहे आणि 6 क्षेत्रामध्ये दिला जातो. त्यासोबत जर बघितलं इलॉन मस्क. आता इलॉन मस्क जर बघितलं तर 400 अब्ज डॉलरची अधिक संपत्ती असलेले एक पहिले व्यावसायिक म्हटलं तरी चालेल. हे जगातील पहिले व्यावसायिक आहे ते इलॉन मस्क आहे. त्यांची संपत्ती जर बघितले तर 400 अब्ज डॉलरमध्ये. तर जगातील सर्वात तरुण जागतिक बुद्धिबळ चॅम्पियनशिप डी गुकेशने जिंकलेली आहे. पण ते कोणाला हरवलं त्यांनी? तर तर कोणत्या संघाने सैयद मुश्ताक अली ट्रॉफी जिंकलेली आहे? तर 2024ची मुंबई यांनी जिंकलेली आहे, मुंबई संघाने. उस्ताद झाकीर हुसेन यांचा मृत्यू झाला. ते कोणत्या वाद्याशी साठी प्रसिद्ध होते? तबला माहितीच आहे. पण थोडंसं बेसिक जर म्हटलं तर यांच्याबद्दल, तर यांना 1988 मध्ये श्री पुरस्कार मिळालेला आहे यांना. तर त्यानंतर जर बघितलं तर कोणत्या कोणत्या क्षेत्रामध्ये यांना पुरस्कार मिळाले आहे हे पण महत्त्वपूर्ण आहे आपल्याला. पद्मविभूषण 2023 मध्ये पण मिळाला होता त्यांना. तर 3 ग्रॅमी पुरस्कार मिळवणारे हे एकमेव भारतीय व्यक्ती आहेत. कोण आहे? उस्ताद झाकीर हुसेन. यांच्याबद्दल आपल्याला विचारू शकते. कालिदास सन्मान पुरस्कार 2006 मध्ये यांना मे बी मिळाला, मला असं वाटते. तुम्ही एकदा चेक करून घ्या. तर भारतात दरवर्षी विजय दिवस कधी साजरा केला जातो? आता 16 डिसेंबर. तर ही 16 डिसेंबर ही विजय दिवसाची जी कहाणी आहे. 1971 मध्ये भारत पाकिस्तान युद्ध झालं, त्या युद्धामध्ये आपण जिंकलो. तर त्या दिवसापासून हा 16 डिसेंबर विजय दिवस साजरा केला जातो. गुगल इंडियाचे नवे कंट्री मॅनेजर आणि त्यासोबत जर बघितलं उपाध्यक्ष म्हणून, गुगल इंडियाचे व्हाईस प्रेसिडेंट म्हणून उपाध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली? तर प्रीती लोबाना यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढे बघू आपण. थोडंसं इथं एक कट झालेली आहे आपली एक महत्त्वपूर्ण त्यामध्ये क्वेश्चन. तर बघा, ते क्वेश्चन होता की 2024चा पर्सन ऑफ द इयर म्हणून कोणाला निवड करण्यात आलेली आहे? तर 2024साठी पर्सन ऑफ द इयर म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांची निवड करण्यात आली आहे. आणि ते नुकतेच राष्ट्रपती जे काही इलेक्शन जिंकलेले आहेत अमेरिकेचे, तर त्यामध्ये याआधी त्यांना 2016 मध्ये पण ही पदवी मिळाली होती पर्सन ऑफ द इयर. तर 2024ची पण पर्सन ऑफ द इयर आता डोनाल्ड ट्रम्प ठरलेला आहे. जागतिक निसर्ग संवर्धन निर्देशांक प्रथमच जाहीर करण्यात आला. आता प्रथमच असल्यामुळे महत्त्वपूर्ण आहे. निसर्ग संवर्धन निर्देशांक यामध्ये भारताची रँक आहे 176. तर पहिल्या क्रमांकावर कोण असेल मग? तर लक्झमबर्ग आहे. अलीकडेच कोणत्या लेखकाला 34वा व्यास सन्मान मिळालेला आहे? आता इथे थोडंसं ॲन्सर मेन्शन नाही झालं, थोडंसं टायपिंग मिस्टेक प्रिंट करण्यामध्ये थोडीशी झाली. तर यामध्ये जर बघितलं तर सूर्यबाला म्हणून आहेत जे की लेखक आहे, 34वा व्यास सन्मान पुरस्कार मिळाले त्यांना.
जागतिक शांतता पुरस्कार 2024 कोणाला सन्मानित करण्यात आले त्यामुळे जर बघितलं तर नरेंद्र मोदी यांना. आशियातील पहिले जिओ सायन्स म्युझियम कोणत्या देशात होणार आहे? तर भारतामध्येच होणार आहे. तर कुठे? तर ग्वाल्हेर मध्य प्रदेशमध्ये. तर जेरेड इसाईकमॅन हे अंतराळ संस्था नासाचे जे काही आहे हे नवे प्रमुख बनलेले आहे. कोण? नासाचे जेरेड. लक्षात असू द्या एवढं. पुढे बघू आपण. कोणत्या देशाने ICC पुरुष T20 विश्वचषक विजेतेपद पटकावलेले आहे? तर ते भारत देशाने. त्यासोबत जर बघितलं तर ICC T20 विश्वचषक सामना जे आहे ते कोणत्या स्टेडियमवर खेळला गेला? तर केसिंग्टन म्हणजेच बार्बाडोस येथे. T20 विश्वचषक 2024 मध्ये कोणत्या खेळाडूला मालकावीर किताब मिळालेला आहे? जसप्रीत बुमराह. तुम्हाला माहिती आहे 15 विकेट घेतले यांनी. भारताचे नवे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री. जर बघितलं नवे परराष्ट्र सचिव आहे हे यांची नियुक्ती झालेली आहे. कोणाच्या जागेवर? विनय क्वात्रा यांच्या जागेवर. जर भारताचे पहिले परराष्ट्र सचिव जर म्हटलं तर KPS मेनन हे पहिले परराष्ट्र सचिव आहे भारताचे. आणि यावेळेसचे जर बघितलं तर नवे विक्रम मिस्री आणि कोणाच्या जागेवर? विनय क्वात्रा यांच्या जागेवर. डिसेंबर 2024 मध्ये फ्रान्सचे नवे पंतप्रधान म्हणून कोणा पदभार स्वीकारला? फ्रँकोइस यांनी. हे फ्रान्सचे पंतप्रधान झालेले आहे. कोणत्या भारतीयाने सर्वात कमी वयात जागतिक बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद पटकावलेले आहे? डी कुकेश. माहिती आहे तुम्हाला. लिगेन यांना हरवलेला आहे. तर फिफा फुटबॉल महिला विश्वचषक 2027ची प्ले ऑफ स्पर्धा कुठे आयोजित करण्यात आली? ब्राझीलमध्ये. 2027ची जी काही आहे ब्राझीलमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. तर नोव्हेंबर 2024 ICC प्लेअर ऑफ द मंथ म्हणून कोणाला मिळालेला आहे? तर हॅरिस रॉफ जे की पाकिस्तानचे बॉलर आहे यांना प्लेअर ऑफ द मंथ म्हणून 2024चा ICC प्लेअर ऑफ द मंथ पुरस्कार मिळालेला आहे. येस बँकेचे नवीन कार्यकारी संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? मनीष जैन. ग्रामीण भारतातील शैक्षणिक परिदृश्य बदलण्याच्या उद्देशाने BMW ग्रुपने कोणासोबत करार केलेला आहे? तर युनिसेफ सोबत करार केलेला आहे. जागतिक पॅरा ॲथलेटिक चॅम्पियनशिप 2025 कुठे आयोजित केली जाईल? तर ते नवी दिल्लीमध्ये पॅरा ॲथलेटिक चॅम्पियनशिप आयोजित केली जाणार. खो खो विश्वचषक 2025चा ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करणार आहे? तर हे आहे सलमान खानची नियुक्ती करणार आहे ब्रँड अँबॅसेडर म्हणून. गुजरातमध्ये देशातील पहिले नमो भारत रॅपिड्सचे उद्घाटन करण्यात आलेले आहे. हे लक्षात ठेवा. पहिले नमो भारत रॅपिड रेल्वेचे उद्घाटन गुजरातमध्ये. आंतरराष्ट्रीय क्रिकेट पंच बनणारी जे काही पंच कमिटीमध्ये तर पहिली पाकिस्तानी महिला कोण आहे? तर सलीमा इम्तियाज. देशातील पहिले नमो भारत रॅपिड रेल्वेचे उद्घाटन कोण करणार आहे? नरेंद्र मोदी. हे तर सिंपल क्वेश्चन. दरवर्षी जागतिक ओझोन दिवस कधी साजरा केला जातो? 16 सप्टेंबरला. मॉन्ट्रियल जे काही प्रोटोकॉल आहे हवामान कृती मंद करणे याचा उद्देश असतो. क्रिकेटपटू जर बघितलं तर ड्युनिथ वेलाक्वेजीची ऑगस्ट 2024 साठी ICC पुरुष खेळाडू म्हणून निवड करण्यात आलेली आहे. ते कुठले आहेत? श्रीलंकेचे आहेत. कोण आहे? ड्युनिथ. हे ICC पुरुष खेळाडू म्हणून निवड करण्यात आली 2024 साठी. बिहार कोकिला म्हणून प्रसिद्ध असलेली श्रीमती शारदा सिन्हा यांचे निधन झालेले आहे. ह्या कोणत्या क्षेत्राशी संबंधित होत्या? तर हे होत्या लोकगायिका म्हणून. कोणत्या संघाने इराणी कप 2024 जिंकला? तर मुंबईने जिंकलेला आहे. ग्लोबल हंगर इंडेक्समध्ये भारताचे स्थान किती आहे? 105वा क्रमांक. ICC महिला T20 विश्वचषक कोणी जिंकला आहे? तर न्यूझीलंडने जिंकलेला आहे. पहिले विजेतेपद त्यामध्ये न्यूझीलंडने केलेले आहे ICC T20 विश्वचषक. आणि आयोजित कुठे करण्यात आली? UAE मध्ये. मिस इंडिया 2024चा खिताब निकिता पोरवाल. लक्षात असू द्या. मिस इंडिया, मिस युनिव्हर्स हे विचारू शकते आपल्याला निकिता पोरवाल. जागतिक एड्स दिन 1 डिसेंबरला साजरा केला जातो. तर यावेळेसची जे की जागतिक एड्स दिनची थीम काय आहे? हक्काचा मार्ग घ्या, माझे आरोग्य माझा हक्क म्हणजेच माय हेल्थ माय राईट. हे लक्षात असू द्या. 2024ची एड्स दिवसाची थीम. आता घोडेस्वारीसाठी जर म्हटलं तर अर्जुन पुरस्कार मिळवणारी पहिली भारतीय कोण ठरलेली आहे? दिव्यकृती सिंह. जे की घोडेस्वारीवर अर्जुन पुरस्कार त्यासाठी मिळालेला आहे दिव्यकृती सिंह. हे महत्त्वपूर्ण आहे. स्पेशल न्यूज आहे. हेनले पासपोर्ट इंडेक्स 2024 नुसार टॉपवर कोण आहे? हेनले पासपोर्टच्या बाबतीत सर्वात पॉवरफुल पासपोर्ट तर सिंगापूरचा. शेवटचा कोण आहे? तर अफगाणिस्तान. आणि भारताचे जर म्हटलं पासपोर्टच्या बाबतीत जर बघितलं किती रँक आहे? हेनले पासपोर्टच्या बाबतीत 82वी रँक आहे. जवळपास आपण 58 देशामध्ये विदाउट पासपोर्ट आपण भारताची व्यक्ती ट्रॅव्हल करू शकतो. एडीबीने त्रिपुरा येथील 12 शहरांसाठी किती कोटी रुपयाची पाणी पुरवठा योजना मंजूर केलेली आहे? एडीबीने तर एशियन डेव्हलपमेंट बँक आहे 530 कोटी रुपये त्रिपुरासाठी मिळणार आहे 12 शहरांसाठी. अलीकडे चर्चेत असलेले सोयनी रुपोई जे काही वन्यजीव अभयारण्य आहे ते कोणत्या राज्यात आहे? तर आसाममध्ये. लक्षात असू द्या. रुपोई वन्यजीव अभयारण्य
चर्चेत होते आसाममधील आहे. हॉर्नबिल महोत्सव दरवर्षी कोणत्या राज्यात आयोजित केला जातो? नागालँड. बेसिक आहे. दरवर्षी जागतिक मृदा दिवस कधी साजरा केला जातो? 5 डिसेंबर. पुरुष हॉकी ज्युनियर एशिया कप 2024चे विजेतेपद कोणी जिंकले आहे? तर भारत. नेते 76व्या प्रजासत्ताक दिन 2025 प्रमुख पाहुणे म्हणून कोणाला बोलावलेले आहे? प्रबोवो सुबियांतो म्हणजे इंडोनेशियाचे राष्ट्रपती आहेत. हे 76व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त 2025चे प्रमुख पाहुणे राहणार आहे. काय नाव आहे? प्रबोवो सुबियांतो. ICC हॉल ऑफ द फेममध्ये समाविष्ट करण्यात आलेली भारतीय महिला क्रिकेटपटू कोण आहे? तर नीतू डेव्हिड हे ICC हॉल ऑफ द फेममध्ये भारतीय महिला क्रिकेटपटू आहे होणार आहे. हॉल ऑफ द फेममध्ये जर बघितलं आपण याआधी कोण कोण होते ते महत्त्वपूर्ण आहे आपल्याला. त्या देशाने 23वी SCO म्हणजे शांघाय कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशन बैठक आयोजित केली होती. तर पाकिस्तानमध्ये आयोजित केली होती 2001 मध्ये. चीन बीजिंग येथे हिचं मुख्यालय आहे. 2001 मध्ये स्थापन करण्यात आलेली आहे. पार्थ प्रतिमा सेनगुप्ता बंधन बँकच्या MD आणि CEO म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहे. अलीकडेच S परमेश भारतीय तटरक्षक दलाचे प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. भारतातील कोणत्या सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीला ग्रीन वर्ल्ड अवॉर्ड मिळालेला आहे? तर ते आहे कोल इंडियाला मिळालेला आहे ग्रीन अवॉर्ड. तर नरेंद्र मोदी ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ नायजर हे नायजेरियाचा राष्ट्रीय पुरस्कार आहे. या पुरस्काराने सन्मानित झालेले दुसरे प्रदेशी नेते आहे. हे महत्त्वपूर्ण आहे. सशस्त्र सीमा बल SSBचे नवे महासंचालक अमृत मोहन प्रसाद. सशस्त्र सीमा बल याची स्थापना 20 डिसेंबर 1963 मध्ये मुख्यालय नवी दिल्ली येथे झालेले. तर हे SSBचे महासंचालक नवे म्हणून अमृत मोहन प्रसाद आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो NCBचे नवीन महासंचालक कोण बनलेले आहेत? अनुराग गर्ग. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो याची स्थापना 17 मार्च 1986 मुख्यालय नवी दिल्ली येथे. लक्षात असू द्या. पोर्ट ब्लेअरचे नामकरण काय आता श्री विजयपुरम असे करण्यात आलेले आहे. श्रीलंकेचे कार्यवाहक नवे राष्ट्रपती म्हणून कोणी शपथ घेतली आहे? तर अनुराकुमारा दिसानायके हे नवे राष्ट्रपती श्रीलंकेचे झालेले आहे. आशियातील नोबेल पारितोषिक रॅमन मॅग्सेसे पुरस्कार 2024चे हे विजेते कोण आहे? तर हायाओ मियाझाकी. एकूण 5 जणांना मिळालेले आहे. आणि 1957 मध्ये प्रथम भारतीय नोबेल विजेते जर म्हटलं जे की रॅमन मॅग्सेसे पुरस्कार आशियातील नोबेल म्हणून ओळखला जातो त्याला, तर रॅमन मॅग्सेसे पुरस्कार विनोबा भावेंना मिळालेला आहे 1957 मध्ये प्रथम. तर डिसेंबर 2024 BCCIचे कार्यवाहक सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर देवजीत सैकिया. 2024 मध्ये भारतीयांनी गुगलवर कोणते पर्यटन स्थळ सर्वाधिक सर्च केले भारतीयांनी? तर अझरबैजान पर्यटन स्थळ. डिसेंबर 2024 मध्ये झारखंड विधानसभेचे नवे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती? तर रवींद्रनाथ महतो. मानवतेच्या अमूर्त सांस्कृतिक वारसा भाग म्हणून युनेस्कोने कोणत्या देशात आयकॉनिक राईस वाईन या सेकला अधिकृतपणे मान्यता दिलेली आहे? तर आयकॉनिक राईस वाईन जर म्हटलं तर जपान. ऑगस्ट 2024 मध्ये भारताचे नवीन कॅबिनेट सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर TV सोमनाथन यांची नवीन कॅबिनेट सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पॅरिस ऑलिम्पिक. बघा आता 75 प्रश्न. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताने किती, म्हणजे हे इथे थोडंसं टायपिंग मिस्टेक झालेली आहे. तर भारताला किती पदके मिळालेली आहेत? तर भारताला एकूण 6 पदके मिळालेली आहे पॅरिस ऑलिम्पिकमध्ये. तर कितव्या स्थानी आहे भारत? मग 71व्या स्थानी आहे. लक्षात असू द्या. पुढे जर बघितलं आपण US 126 पदके मिळालेले आहे पॅरिस ऑलिम्पिकमध्ये. तर हे सर्वाधिक पदके मिळालेले आहे USला 126 पदके. तर भारताने अलीकडेच कोणत्या देशासोबत UPI सेवा सुरू करण्यासाठी करार केला? तर मालदीवसोबत UPI सेवा सुरू करण्यासाठी करार केला आहे भारतीयाने. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या ॲथलेटिक्स कमिशनचे दुसरे उपाध्यक्ष, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे ॲथलेटिक्स कमिशनचे दुसरे उपाध्यक्ष कोणाची निवड? अभिनव बिंद्रा. दरवर्षी जर म्हटलं तर जागतिक हत्ती दिन साजरा केला जातो कधी? 12 ऑगस्ट. DDCAचे नवे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? जेटली यांची DDCAचे नवे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. DDCAचा लॉंग फॉर्म होतो दिल्ली अँड डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशन. याची नियुक्ती करण्यात आली रोहन जेटली. दिल्ली जिल्हा क्रिकेट असोसिएशन. कोणत्या भारतीय दिग्गज क्रिकेटपटूने आंतरराष्ट्रीय क्रिकेट म्हणून नियुक्ती घेतलेली आहे? तर रविचंद्र अश्विन यांनी नियुक्ती घेतलेली आहे. जर बघितलं आपण दरवर्षी आंतरराष्ट्रीय स्थलांतरित दिवस कधी साजरा केला जातो? 18 डिसेंबरला स्थलांतर दिवस साजरा केला जातो. नुकतीच भारतीय विमान प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर विपिन कुमार हे
भारतीय विमानतळ प्राधिकरण याच्या अध्यक्षपदी. तर भारतीय विमानतळ प्राधिकरणची स्थापना 1995 मध्ये. जागतिक न्याय प्रकल्पाच्या 2024 नियम कायद्याअंतर्गत निर्देशांकात भारताचे स्थान काय आहे तर 79. नुकतीच कोणती बँक भारतीय सर्वोत्कृष्ट बँक म्हणून घोषित करण्यात आलेली आहे? स्टेट बँक ऑफ इंडिया हे सर्वोत्कृष्ट बँक आहे. बर्दा वन्यजीव अभयारण्याचे उद्घाटन कोणत्या राज्यात केलेले आहे? गुजरात. हे नवीन अभयारण्य जे आहेत हे महत्त्वपूर्ण आहेत. भारतातील पहिले खाजगी लष्करी जर बघितलं तर विमानपट्टीचे उद्घाटन कुठे झालेले आहे? भारताचे पहिले खाजगी लष्करी विमानपट्टीचे उद्घाटन गुजरातमध्ये. बायोसायन्स लीडरशिपसाठी नुकताच जमशेदजी टाटा पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे? तर किरण मजुमदार शहा याला बायोसायन्स लीडरशिपसाठी जमशेदजी टाटा पुरस्कार मिळालेला आहे. तर HSBC इंडियाने HSBC ताज क्रेडिट कार्ड हे इंडिया हॉटेल कंपनी लॉन्च करण्यासाठी भागीदारी केलेली आहे, लक्षात असू द्या. तर नुकतेच आर्कटिक रिपोर्ट कार्ड कोणत्या संस्थेने प्रकाशित केलेले आहे? तर नॅशनल ओशन अँड ॲटमॉस्फेरिक ॲडमिनिस्ट्रेशन जर म्हटलं तर हे काय आहे? राष्ट्रीय महासागरीय आणि वायुमंडल प्रशासन या संस्थेने प्रकाशित केलेला आहे. इंग्रजी भाषेसाठी 2024 सालचा साहित्य अकादमी पुरस्कार 2024चा इंग्लिशसाठी कोणाला? एस्टरिन किरे यांना मिळालेला आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी अलीकडेच कोणती योजना सुरू केली पश्चिम बंगालमध्ये? यंगलर परी गृहनिर्माण योजना. पश्चिम बंगाल. अलीकडेच फिफा इंटरकॉन्टिनेंटल कप 2024चे विजेतेपद रिअल माद्रिद यांनी जिंकलेले आहे. 2024चा सर्वोत्कृष्ट फिफा महिला खेळाडूचा पुरस्कार कोणाला मिळाला आहे? येताना बोनमती यांना मिळालेला आहे. मध्ये दरवर्षी 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिन साजरा केला जातो. 2024ची थीम काय आहे संविधान दिवसाची? आमचे संविधान आमचा स्वाभिमान. हे महत्त्वपूर्ण आहे. IPL लिलावाच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ऋषभ पंत किती रुपयामध्ये त्याला खरेदी केलेला आहे? तर 27 कोटीमध्ये. कोणी केलेला आहे? संघाय लखनौ सुपर जायंट. झारखंडचे मुख्यमंत्री म्हणून कोणी शपथ घेतली आहे? हेमंत सोरेन. राज्यपाल आहे संतोष गंगवार. ब्रह्मोस एरोस्पेसचे नवे प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? डॉक्टर जयतीर्थ राघवेंद्र यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भारतातील पहिले ग्रीन हायड्रोजन इंधन केंद्राचे उद्घाटन लेहमध्ये होणार आहे. तर नुकत्याच झालेल्या लास वेगास ग्रँड प्रिक्सचे विजेतेपद कोणी आहे? तर मॅक्स वेरस्टेपन यांची लास वेगास ग्रँड प्रिक्सचे विजेतेपद जिंकलेले आहे. ह्या 100 न्यूज अतिशय महत्त्वपूर्ण होत्या ऑनलाईन स्वरूपात, जे की आपण सिम्प्लिफाईड एअरबुक 2025 मधील आपण PPTच्या स्वरूपात कव्हर केले आहे. तर पुढील आपण न्यूज 100 अशाच पद्धतीने 20 ते 25 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या डिमांडनुसार आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करूया. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.